यवतमाळ नगर परिषदेमध्ये 2016 ते 2021 या काळात भाजपला बहुमत होतं, तर नगराध्यक्षपद शिवसेनेकडे होतं। यंदा मात्र इथे चौरंगी लढत रंगली आहे आणि त्यातही या लढतीतील सगळ्यात चर्चेचा मुद्दा म्हणजे दोन मंत्र्यांच्या घरातील लेक आणि सुनेची थेट लढत। त्यामुळे यंदा राजकीय समीकरण कशी बदलणार याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री यांनी। पाहूयात त्यांचा रिपोर्ट। जिल्ह्यात 10 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे। यवतमाळ नगर परिषदेअंतर्गत चौरंगी लढत होत असली तरी भाजपाचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे यांची थेट लढत होत आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे। यवतमाळ नगर परिषदेसाठी शिवाजीराव मोघे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे ह्या सुद्धा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी त्या रिंगणात उतरलेल्या आहेत। आणि काय मुद्दा घेऊन तुम्ही विकास कामांचा काय मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक लढवतात? सगळ्यात पहिले आपल्याला आवश्यक आहे ते पाणी, रोज शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी सर्वांना भेटलं पाहिजे, दररोज भेटलं पाहिजे। दुसरा जो आहे रस्ता, पावसामुळे बरेच रस्ते खडतर झालेले आहे, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे रस्ते चांगले झाले पाहिजेत। तिसरा जो आहे तो एज्युकेशनचा आहे। नगर परिषदच्या ज्या शाळा आहेत तिथे आपण अजून चांगली व्यवस्था करून खूप अवेलेबिलिटी करू। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी ही नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खुद्द प्रियदर्शनी आपल्यासोबत काय मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवित आहेत? मी स्वच्छ यवतमाळ, 100% डांबरीकरण रोड आणि बेरोजगारांना रोजगार मिळण्याकरिता आणि स्वच्छ यवतमाळ हे सर्व माझे मुद्दे आहेत। आणि हे पूर्ण क्लीन करण्यासाठी क्लीन यवतमाळ आणि सेफ यवतमाळ हा माझा मुद्दा राहणार आहे यवतमाळच्या समोरच्या वाटचालीमध्ये माझ्या। यवतमाळमध्ये शिवसेनेसोबत आम्ही आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस वेगवेगळं लढायला लागले। पण जिल्ह्याचं चित्र जर पाहिलं, शहराचं चित्र जर पाहिलं तर सगळ्या नेत्यांचे लेकरं इथं उभे राहायला लागले। ते एक समजत नाही, कार्यकर्ते एवढे कर्तृत्व नसताना, कार्यकर्त्याच्या बळावर पक्ष उभा होत असताना कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांचे लेकरं जर तुम्ही इथं स्टँड करत असेल, उभे करत असेल तर काय त्यांनी काय हजामतीचं दुकान कार्यकर्त्यांनी टाकावं काय? आम्ही इथं पाहिलं, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांशी आम्ही बैठक घेतली, काल आम्ही आढावा घेतला। एक लक्षात आलं की इथं राजकीय वारसा नाही, इथं कर्तृत्वाचा आरसा या निवडणुकीमध्ये चालणार यवतमाळच्या नगरपालिकेमध्ये हे चित्र समोर आलेलं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीतर्फे यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन दाखल केलं आहे। माझं शिक्षण MA पॉलिटिकल सायन्समध्ये झालं आणि मी एक UPSC सनदी सेवा परीक्षार्थी असल्यामुळे मला प्रशासन व्यवस्था, धोरण निर्मिती आणि लोककल्याणाचा चांगला सखोल अभ्यास आहे। आणि माझा जन्म यवतमाळ येथेच झाल्यामुळे मला यवतमाळचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे। आपल्यासोबत काही व्यावसायिक सुद्धा आहेत, आपण बघू शकतो या ठिकाणी काही व्यावसायिक आहे। काय मुद्द्यावर काय मुद्दा राहील तुमचा? काय विकास काम झाले पाहिजे असे तुम्हाला वाटते? काय आमचा मुद्दा एवढाच आहे भाऊ, आमच्या विकासाची साफसफाई व्हायला पाहिजे, रोड बरोबर व्हायला पाहिजे आणि लाईटची व्यवस्था पाहिजे। नाल्या वगैरे जाम होतात, दुकानामध्ये पाणी घुसतं, आमच्या गंदगी वाढलेली आहे, कोणी लक्ष देत नाही आहे। 4 वर्षापासून पण पाहता निवडणुका झाल्या नाही, आता पण येणारे पुढाऱ्यांनी चांगली व्यवस्था केली पाहिजे आणि चांगलं विकास केला पाहिजे नगराचा। नाल्या वगैरे, रोड वगैरे, इथं ब्रेकर नाही आहे, ॲक्सिडेंट होतात, लाईटची व्यवस्था राहत नाही, कधी 6-6 महिने लाईट बंद होते। रस्ते तर आमची दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यांची। रस्ते चांगले व्हायला हवे आणि आमच्या भागात हॉटेलचं प्रमाण खूप आहे।
त्या हॉटेलची घाण जी आहे वाचलेलं अन्न वगैरे रस्त्यावर टाकतात, ते सर्व हे झालं पाहिजे. वार्डामधील नाल्या पूर्ण तुडुंब भरलेले आहे, त्याचा वास सहन होत नाही. जे आमच्या भागामध्ये लीज पट्टे अजून नावावर झालेले नाही, त्यावर त्वरित शासनाने म्हणा, नगराध्यक्षाने म्हणा, त्वरित त्याचा एक निर्णय घेऊन ते लीज पट्टे जनतेच्या नावावर करून त्यांचे घरं त्यांच्या नावावर करून द्यावे. दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ.